स्वर्गीय खासदार जतिराम बर्वे स्मृति दिन के उपलक्ष्य पर भोई, ढीवर, कहार, केवट और तत्सम मच्छीमार समाज का भव्य मिलन समारोह आयोजित किया गया है। 16 जनवरी को दोपहर 12 बजे संविधान चौक रिजर्व बैंक के पास इसका आयोजन किया गया है, जिसमें समाज की कुछ मुख्य मांगे भी आमंत्रित मंत्री महोदय के समक्ष रखी जाएगी। पत्रकार बंधू भगिनी, मी प्रभाकर मांढरे, जतिराम बर्वे स्मृती प्रतिष्ठान नागपूरचा जनरल सेक्रेटरी आहे आणि आज ही पत्र परिषद आयोजित करण्याचं कारण की 16 जानेवारीला नागपूरला त्यांचा स्मृती दिन दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आम्ही साजरा करीत असतो आणि त्या साजरा करण्याची माहिती नवीन पिढीला व्हावी हा त्यामागचा मुख्य हेतू आहे। आणि जतिराम बर्वे काय आहेत हे आता नवीन पिढीला ते जाऊन 40 वर्ष झाली, त्यांची माहिती व्हावी ही त्यामागचा हेतू आहे। एक गोष्ट एक आहे की भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, जतिराम बर्वे भारतातून दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झाले होते। त्यांचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणी तोडला नाही, अशी एक व्यक्तिमत्व हे सर्वांना माहीत झालं पाहिजे, म्हणून ही पत्र परिषद। त्या काळातला जास्तीत जास्त वेळ हा समाजातल्या गरीब दुर्बल घटक आणि विशेषतः मच्छीमार समाजाच्या विकासासाठी झालेला आहे। तर मी फक्त खूप काही सांगणार नाही, पण 5 मुद्दे त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांनी घडवलेलं आहे, जे आजही सुरू आहे, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करेन। एक असा आहे की जतिरामजी बर्वेंनी भारतातल्या सर्व मच्छीमारांना विमा योजना लागू केली 1981 मध्ये। तर ती विमा योजना 81 पासून आजपर्यंत ती सुरू आहे, सुरुवात सरकारने केलेली आहे। हे कार्य त्यांनी तेव्हा 81 ला सुरू केलं, आजही ते सुरू आहे। एक मोठं कार्य नाही, याच्यामध्ये भारतातला प्रत्येक मच्छीमार जो मच्छीमार आहे आणि जो मच्छीमार सोसायटीचा सभासद आहे, तर हे सर्व लोक जे रजिस्टर्ड आहेत त्या पूर्ण लोकांना ही योजना आजही सुरू आहे। ही मोठी एक त्यांनी केलेली आमच्या सर्वांसाठी मोठी देण आहे। मी प्रभाकर मांढरे, स्वर्गीय जतिराम बर्वे स्मृती प्रतिष्ठान नागपूरचा जनरल सेक्रेटरी आहे आणि 16 जानेवारी 2025 ला बर्वे साहेबांची पुण्यतिथी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सहाय्याने 0 माईल ला त्यांचा पुतळा आहे, तिथे अभिवादन करू आणि संविधान चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे। त्या सभेला माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याच्यानंतर ॲडव्होकेट जयस्वाल सर, वित्त राज्यमंत्री महाराष्ट्र शासन, खासदार साहेब श्यामकुमार बर्वे, आमदार डॉक्टर संजय मेश्राम, विकास महात्मे सर येणार आहेत, त्याच्यानंतर विकास ठाकरे सर येणार आहेत, सुनील केदार सर येणार आहेत। या सर्व मान्यवरांच्या समोर हा कार्यक्रम होईल आणि मच्छीमारांच्या बद्दल जतिराम बर्वे साहेबांनी जे काय कार्य केलेलं आहे त्या नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना देण्यात येईल, यासाठी हा आयोजन केलेला आहे। कारा न्यूज़ के लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट। जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक, जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार, जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयाँ और जड़ी बूटियाँ, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।